समन्वयाची आज बैठक पार पडली, अनेक प्रश्न आहेत, तर काय नेमकी चर्चा झाली या संबंधात? कारण बऱ्याच दिवसानंतर ही बैठक समन्वय समितीची बैठक आज या ठिकाणी झाली. तिन्ही पक्षाचे दोन असे नेते 6 जण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय मोकळी चोकळी चर्चा झाली, दिलखुलास चर्चा झाली त्या ठिकाणी. आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न म्हणता येणार नाही, पण आता महामंडळाचा विषय आहे किंवा एसीओ नेमायचे आहेत, निधीच्या वाटपाच्या संदर्भातला प्रश्न आहे, ह्या 4-5 विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि या 15 दिवसामध्ये आम्हाला शेवटी कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागेल. एसीओ नेमायचे आहेत, मोठ्या संख्येमध्ये ते आहेत, एकेका मतदारसंघामध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये आहेत, मग त्यांनाही ती पदं मिळणार आहेत. महामंडळ आहेत, त्याच्या संदर्भामध्ये मग त्याचंही वाटप करायचं आहे. DPDC असेल, तिथे आम्हाला सदस्य नेमायचे आहेत. आणि म्हणून अशा या सगळ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय देणं आवश्यक आहे, त्यांनाही त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. आणि म्हणून या समित्या लवकरात लवकर करण्याच्या विषयी आज चर्चा झालेली आहे. आणि 10-12 दिवसामध्ये हे सगळे नावं येतील आणि त्यानंतर आम्ही त्या समित्या त्या ठिकाणी मग जिल्हाधिकाऱ्यांकडे असतील, कृषी शासनाकडे असतील, त्या ठिकाणी आम्ही देऊ. महामंडळ वाटपाचा निर्णय नेमका कधीपर्यंत लागेल काय वाटतं? मला वाटतं या 15 दिवसामध्ये सगळे निर्णय झाले पाहिजेत अशी अपेक्षा आहे. कारण मग तिथेही त्यांना एक काम करायला संधी मिळणार आहे, कामही त्या ठिकाणी कुठे थांबायला नको. आणि एसीओ असतील, लोकांची व्यवस्था होत असते, सोय होत असते. DPDCमध्ये सुद्धा आता बैठका होत आहेत, पण बाकी सदस्य त्या ठिकाणी नाही आहेत. आणि म्हणून सगळ्यांना पक्षांना त्यांच्याकडून आम्ही त्यांची नावं मागितलेली आहे आणि ती नावं आल्यानंतर या समित्या गठीत होतील आणि काम करायला सुरुवात होईल. सर, राज्यस्तरावरती समन्वय समिती एकदम चांगल्या प्रकारे त्यांची चर्चा होत आहे, मात्र स्थानिक स्तरावरती समन्वय समितीमध्ये थोडासा अभाव वाटतोय. कारण काल परिवहन विभागाचा एवढा मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला स्थानिक नेतेच त्यांना निमंत्रण दिलं होतं, मात्र ते गैरहजर राहिले. त्यामुळे स्थानिक स्तरावरती कुठेतरी एक दूषित वातावरण तयार होतं असं. त्यासाठी जी समिती आहे, खालती सुद्धा व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं पाहिजे, समन्वय असला पाहिजे, या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुका असतात, मग आम्ही समोर येतो, म्हणजे या ठिकाणी काय करायचं त्या संदर्भामध्ये सुद्धा आमची या ठिकाणी सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. मला वाटतं यापुढे असं चित्र आपल्याला दिसणार नाही. ह्याला दोनच प्रश्न आहे. गणेश नाईकांचं, शिंदेचं किती झालं तर युद्ध सुरू आहे, रायगडचं शीतयुद्ध असेल, अशा सर्व शीतयुद्धाला कधीपर्यंत समोरणार या समन्वय समिती? रायगडचं असेल, नाईक साहेबांकडचं असेल, शंभूराजांकडचं असेल, सगळ्याच ठिकाणी सगळ्याच विषयावर चर्चा झालेली आहे. आणि या ठिकाणी आमच्यामध्ये समन्वय कसा राहील, आपापसातले वाद कसे टाळता येतील, या संदर्भामध्ये आम्ही बोललेलो आहोत. आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत सगळ्या विषयांची आम्ही साधेवारीक चर्चा करणार आहोत आणि निश्चित यातून मार्ग निघेल. महामंडळ ही 15 सप्टेंबरच्या आधीच वाटली जाते. बरोबर आहे, मी तेच सांगितलं. मी 15 दिवस सांगितले, उलट मी थोडं जवळ सांगितलं, अजून जवळ सांगितलं. पण मला वाटतं या 15 दिवसामध्ये 2 आठवडे 3 आठवड्यामध्ये हे सर्वची रचना या ठिकाणी महामंडळांची त्या ठिकाणी होईल, एसीओंची होईल, DPDCचे सदस्य आहेत त्यांच्या संदर्भामध्ये होईल. पण आता जास्त विलंब त्याला लागणार नाही. महामंडळाचं वाटप कसं होणार, काही पॅरामीटर्स ठरवले आहेत का? त्याचे पॅरामीटर्स ठरवलेले आहेत. आता माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर शिक्कामोर्तब करतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यावर शिक्कामोर्तब करतील. खरं म्हणजे ते ठरलेले आहेत, पण आता शेवटी शिक्कामोर्तब झाल्यावर, कारण आमच्यामध्ये एकमत झालेलं आहे, आम्ही आमच्या नेत्यांशी बोललेलो आहोत, पण पुढच्या मंगळवारी त्याच्यावर सगळा शिक्कामोर्तब होईल आणि नंतर मग लवकरात लवकर सगळे सदस्यांची नावं घेऊन त्या ठिकाणी पूर्णत्वास येतील. या महिना अखेरीस सरकार समोर एक आव्हान आपण म्हणू शकतो. मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईत येण्याची तयारी करतायत. त्या बाबतीत काही सरकार दरबारी चर्चा झाली का, की आंदोलनावरती ठाम आहे? या संदर्भामध्ये कुठली चर्चा झाली नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय शिंदे साहेब आहेत, आमच्या सुमित्राताई आहेत, या संदर्भामध्ये ते चर्चा करतायत. आणि मला वाटतं विखे पाटील साहेब आहेत, आमचे प्रसाद लाड आहेत, तर मला वाटतं हा तो विषय बघतायत. पण अजून त्याविषयी आमच्यामध्ये कुठलीही चर्चा या ठिकाणी झालेली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.